मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लक्ष्मी ही निरूपाला सांगत असते की आपली मुलं चुकत असतील तर आपण त्यांचे कान नेहमी पकडावे, त्यांना त्यांची चूक नेहमी दाखवून द्यावी, कारण आपणच मुलांच्या चुकांवर जर पांघरून घातलं तर ती मुलं अजून बिथरतात. जर दुसऱ्या कुणाच्या चुकीमुळे आपल्या लेकराला त्रास होत असेल तर त्याचे आई बाबा खंबीरपणे त्या मुलाच्या पाठीमागे उभे राहतात. यात गरीब श्रीमंती येतच नाही, जगातल्या प्रत्येक आईबापाचं हे कर्तव्य असतं. आपला मुलगा चुकत नसेल तर त्याच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहायचं. तेव्हा सर्वांना हे लक्ष्मीचं बोलणं आता पटत असतं. सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. निरूपा मात्र खाली मान घालते, कारण तिचा पंकज वेळोवेळी चुकतोय हे तिला माहीत असतं. आणिच पंकजच्या प्रत्येक चुकीवर पांघरून घातलेलं असतं आणि म्हणूनच निरूपा ही खाली मान घालून उभी असते. तेव्हा मधू म्हणते, काकी, जेव्हा आमचा राज चुकत होता त्यावेळी सुद्धा आईने कधीच त्याला पाठीशी घातलं नाही आणि ताईने तर नाहीच नाही. आमचे दादा नेहमी म्हणायचे, आपल्या मुलाची चूक आहे म्हटल्यानंतर त्याला पाठीशी घातलं म्हणजे आपण स्वतःहून त्याला वाईट बनवण्यासारखं आहे. तेव्हा सर्वांना आता मधूचंही म्हणणं पटत असतं. त्यानंतर राज म्हणतो, एकदा केलेली चूक किती महागात पडू शकते हे मी तर मी असं परत कधीच वागणार नाही. कुणाचंच बोलणं ऐकून न घेता देविका आणि पंकज हे दोघेही खाली मान घालून उभे असतात. त्यानंतर निरूपा आता म्हणते, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी पुन्हा असं कधीही करणार नाही. आणि ताई, तुम्ही हे सुद्धा सगळं काही विसरून जा, असं म्हणून ती लक्ष्मी समोर सारखी हात जोडते. त्यानंतर ती आता म्हणते, शेवटी तुमच्या लेकीचं हे सासर आहे आणि चूक तर काय हो, माणसांकडनंच होती ना, मग ही चूक माझ्याकडनं झाली. तेव्हा निरूपा आता मीराला म्हणते, तू सुद्धा हे सगळं काही आता विसरून जा. तेव्हा निरूपाने चक्क माघार घेतली हे पाहून आता सत्या स्वतःला जोरात चिमटा काढून घेतो आणि म्हणतो, अरे बापरे, चिमटा जोरातच बसला. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे आता पाहू लागतात. मग आता सत्या म्हणतो, अरे बापरे, ही निरूपा एवढी गोड बोलायला लागली आणि मला काही हे पचेना झालंय. तेव्हा तो म्हणतो, आता अपचन होणार वाटतं मला. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहून आता हसत असतात, कारण आता सत्या हा निरूपाचा चांगलाच अपमान करत असतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, सत्यजित, अरे निरूपाने माफी मागितली ना, आता जाऊ दे, सोडून दे बरं हा विषय. तेव्हा सत्या म्हणतो, अरे पण बाप, असं कसं सोडून द्यायचं. त्यानंतर आता तुम्ही पण स्वतःला त्रास करून काही घेऊ नका, असं लक्ष्मीला आता सुधाकर राव म्हणतात. तेव्हा लक्ष्मी हो असं म्हणते. पुढे सुधाकर राव हे निरूपाला म्हणतात की ऐक ना, जा बरं सर्वांच्या नाश्त्या पाण्याचं बघ, चहा पाणी वगैरे काहीतरी कर यांच्यासाठी. मग आता निरूपा ही विचारते, काय मी करायचा सर्वांसाठी नाश्ता? तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हो तूच करायचा आहेस, कारण आताच तर तू म्हणालीस ना आपले पाहुणे आहेत, हे आपले व्याही आहेत, मग त्यांच्यासाठी तर एवढं तुला करावंच लागेल ना. तेव्हा सत्या मीरा आता तिच्याकडे पाहून मात्र हसत असतात. मग आता लक्ष्मी स्वतःच म्हणते, नको, आम्हाला दुकानात जाण्यासाठी खूप उशीर होतोय, आम्ही येतो आता. मग आता निरूपा म्हणते, पाहिलं ना, अहो त्यांना दुकानात जाण्यासाठी खूप घाई आहे, तुम्ही परत या हा, मग करेल तुमच्यासाठी मी चहा पाणी. त्यावेळी पंकज आणि देविका मात्र कुणाचीच माफी मागत नसतात, एकदम शांत शांत असतात. पुढे आता सत्या म्हणतो, राज, हे बघ, आता इथून पुढे तुला इथे येण्यासाठी कुणीही अडवणार नाही आणि कुणी अडवायची हिंमत सुद्धा नाही. तुझ्या बहिणीचं हे घर आहे, तू कधीही यायचं कधीही जायचं. तेव्हा राज आता हो असं म्हणतो. तर लक्ष्मी आणि मधू या दोघीही आता सर्वांचा निरोप घेऊ लागतात. त्यावेळी आता सत्या म्हणतो की ऐक ना रे राज, अजून एक सांगायचंय, निरूपाने तुला आता आमंत्रण दिलंय ना, म्हटल्यानंतर तू कधीही इथे येऊ शकतो आणि ते दिलंय ना ते लाईफ टाईमसाठी झालंय. तेव्हा निरूपा आता हसतच म्हणते, हो नक्की आहे हा राज. तेव्हा राज आता हो असं म्हणतो. तर देविका आणि पंकजकडे आता सर्वजण पाहू लागतात. दोघेही एकदमच शांत असतात. त्यानंतर सत्या म्हणतो, बरं चला, आता इथला प्रोग्राम संपला आहे, तुम्ही जाता आपापल्या घरी, असं सत्या शेजाऱ्यांना म्हणतो. त्यानंतर सत्या आता हात जोडत सर्वांना म्हणतो की थँक्यू आल्याबद्दल. इकडे सर्वजण आता एक एक करून तेथून जायला निघतात. तेव्हा आता सुधाकर राव, रवी, सत्या आणि मीरा हे सर्वजण मीराच्या आईला, बहिणीला आणि राजला सोडवायला बाहेरपर्यंत जातात. बाहेर गेल्यानंतर आता निरूपा ही खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा ती आता मागे पंकजकडे पाहते. त्याची खूपच चिड आता आलेली असते आणि लगेच ती तिच्या रूमकडे जायला निघते. तर देविका सुद्धा आता तेवढ्याच रागात पंकजकडे पाहत असते आणि ती सुद्धा आपल्या रूममध्ये आता जाऊन बसते. पंकजला समजलेलं असतं की आता सर्वजण माझ्यावर खूप असे चिडलेले आहेत.
त्यानंतर निर्लज्ज पंकज आता लगेच निरूपाच्या रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर तो आता खूप घाबरलेला असतो. अगोदर दरवाजा तो बंद करून घेतो आणि मग नंतर तो म्हणतो, मम्मा ऐक ना गं. तेव्हा आता त्याची मम्मा काही ऐकायला तयार नसते, कारण तिला आता पंकजचा खूपच राग आलेला असतो. तेव्हा ती आता रागातच त्याच्याकडे पाहते आणि सनकन त्याच्या कानाखाली मारते आणि पंकजला चांगलीच अद्दल घडवते. त्यावेळी आता निरूपा ही खूपच चिडलेली असते. ती आता पंकजला खूपच मारते आणि विचारते, काय रे, लाज नाही वाटली का तुला चोरी करायला या घरामध्ये? लाज नाही वाटली? बापाचे पैसे तू घेतलेस ते घेतलेस आणि सांगितले सुद्धा नाहीत. तेव्हा ती आता चांगलीच त्याला चोप देत असते. तेव्हा तो म्हणतो, सॉरी सॉरी मम्मा, सॉरी सॉरी मम्मा. पण निरूपा काही ऐकायला तयार नसते. तेव्हा ती म्हणते, लाज नाही वाटत का रे स्वतःच्याच घरामध्ये चोरी करायला? मग आता पंकज म्हणतो, मम्मा अगं सॉरी ना, चूक झाली माझ्याकडून खूप मोठी. मला मारू नको ना, मला खूप लागतंय, मी सॉरी म्हणतोय ना. असं म्हणून तो आता रडत असतो आणि मम्मा खरंच सॉरी गं असं म्हणतो. त्यानंतर तो आता निरूपाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मम्मा अगं मला तिकीट काढायला पैसे हवे होते. मी तुझ्याकडे ते पैसे मागितले सुद्धा होते, परंतु तू ते पैसे मला दिले नाहीत. अगं मी जर तिकीट काढलं नसतं तर देविकासमोर माझी इज्जत नसती का गेली? आणि म्हणूनच मी ते पैसे घेतले होते. त्यावेळी आता त्याचा हात रागाने झिडकारत ती आता त्याला म्हणते, मी ना तुला अशी, असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याच्यावर हात उगारते. तेव्हा तो आता तिचा तो हात बाजूला पकडतो आणि म्हणतो, मम्मा नको ना गं मारू, खूप लागतंय मला आता. त्यानंतर निरूपासुद्धा आता खूपच रडू लागते आणि म्हणते, जर आज मी मध्ये पडले नसते ना तर काय झालं असतं तुला कळतंय का काही? पंकज, अरे तो राज जसा जेलमध्ये गेला होता ना तसं तुलाही जावं लागलं असतं. त्या पनवतीने तुला नक्की जेलमध्ये सुद्धा टाकलं असतं. मी जर माफी मागितली नसती तर काय झालं असतं समजतंय का तुला? तू जर जेलमध्ये गेला असता तर तुझी इज्जत देविकासमोर वाढली असती का? पंकज सारखा सारखा माझं चुकलं, मला माफ कर मम्मा असं म्हणत असतो. तेव्हा निरूपा काय करते तर सनकन एक त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते, काय रे, तू किती वेळा एक एक चुका करणार आहेस? किती वेळा तू माझ्यासमोर हात जोडणार आहेस? आणि किती वेळा असे पश्चाताप करणार आहे? आणि मी किती वेळा मग तुला माफ करू? असं म्हणून निरूपासुद्धा खूप रडत असते आणि त्याला त्या प्रश्नांची उत्तरं विचारू लागते. कारण आता निरूपाने सुद्धा अजून एक कानाखाली त्याच्या मारलेली असते आणि त्याला म्हणालेली असते की तू मला तोंडसुद्धा दाखवू नकोस. मग आता पंकजला अजूनच वाईट वाटतं. त्यानंतर आता निरूपा रडतच म्हणते आणि आपलं दुःख व्यक्त करत सांगते, मला वाटलं होतं अरे पंकज की माझी मान ना अभिमानाने फक्त आणि फक्त तूच उंच करू शकतोस, कारण तू शिकलेला आहेस, तुला आम्ही शिकवलं. अरे तुला चांगलं काम मिळत नसेल तर नाही मिळू दे, पण निदान असं वागू नकोस ना की ज्याने आमची मान ही खाली जाईल. म्हणून आज मला तुझ्यामुळे त्या भिकाऱ्याची माफी मागावी लागली, समजलं का? असं म्हणून निरूपा संताप व्यक्त करत असते. मग त्यानंतर आता पंकज रडत असतो आणि म्हणतो, मम्मा तुझी मी ना शपथ घेऊन सांगतो, पुन्हा यापुढे असं कधीही म्हणजे कधीही वागणार नाही. तेव्हा निरूपा आता खूपच रागात त्याच्याकडे पाहते आणि त्याला म्हणते की जा आणि मग दुसरी नोकरी शोध, तुझ्यात हिंमत असेल तर. असं म्हणून ती त्याच्याकडे आता पाठ करून उभी राहते. मग आता तो रडतच म्हणतो, मम्मा फक्त एकदाच माझ्याकडे बघ ना गं मम्मा, प्लीज फक्त एकदाच माझ्याकडे बघ ना. असं म्हणून आता तो तिला रिक्वेस्ट करू लागतो. ती लगेच आता निरूपाच्या हृदयाला पाझर फुटतो आणि ती त्याला म्हणते, परत असं कधीही करू नकोस, समजलं? असं म्हणून त्याच्या डोळ्यातील ती अश्रू पुसते. मग आता तो म्हणतो, नाही मम्मा असं पुन्हा मी कधीच करणार नाही, आता तू जा बाळा तुझ्या रूममध्ये. असं म्हणून निरूपा त्याला तिकडे पाठवते. तर पंकजसुद्धा गपगुमाने तिकडे जातो. तर इकडे मीरा ही रूममध्ये बसलेली असते आणि तिला आता निरूपाचं सगळं बोलणं आठवत असतं की कशाप्रकारे हिने सर्वांसमोर माझा अपमान केला आणि ही मुलगी पंकजला करावी असा आग्रह तुम्ही धरला होतात ना. नशीब समजा माझा पंकज या मुलीपासून वाचला, कारण हे खानदानच चोरट्यांचं खानदान आहे, असे काहीसे आरोप निरूपाने केलेले असतात. मग त्यानंतर निरूपा सारखीच माझ्या आईला फुलवालीची आई असं म्हणते आणि त्याचबरोबर माझ्या आईचा, माझ्या भावाचा, बहिणीचा आणि माझासुद्धा सतत अपमान करतीये. हे मीराला अजिबात आवडत नसतं, पण त्या घटना तिच्या मनावर एवढ्या खोलवर जखमा करून गेलेल्या असतात की सारखं सारखं तिला ते निरूपाचं बोलणं आठवत असतं.
त्यानंतर निरूपा आता जे काही बोलली होती ते पुन्हा एकदा तिला आठवतं की तुमचा बापसुद्धा चोरटा होता, म्हणून तुमच्या मुलाला चोरी करण्याची सवय लागली का, असं तिने डायरेक्ट माझ्या आईला विचारलं. जे काही बाहेरच्या लोकांसमोर निरूपा बोललेली असते ते आठवून मीरा खूप रडू लागते आणि तिला आता खूपच वाईट वाटू लागतं. त्यानंतर आता सत्या, धूमकेतू, अगं ये धूमकेतू असं म्हणून तेथे येतो. आता तिला असं रडताना पाहून सत्याला खूपच वाईट वाटतं आणि तो विचारतो काय झालं, मग आता तुला कुणी काही बोललं का, निरूपा बोलली का, असं तो पुन्हा विचारतो. तेव्हा ती आता म्हणते की अजून काय बोलायच्या त्या बाकी राहिल्या आहेत, कारण त्यांना तर माहीत आहे ना आम्ही गरिबाचे आहोत म्हणून आम्हाला त्या वाटेल तसं बोलतात. सत्या म्हणतो परत बोलली तर मला सांग, पण अजिबात टेन्शन घेऊ नको, तू तू खरे आहे आणि खरीच राहणार. तर तू काय त्या बबड्यासारखी खोटी नाही आहे. अगं निरूपासुद्धा खोटी आणि तिचा बबड्यासुद्धा खोटा. आणि अजून एक लक्षात ठेव, अगं ती निरूपा ज्याच्या जीवावर उड्या मारते ना त्या पंकजच्या जीवावर, तो तर चोरटा आहे चोरटा. त्यामुळे तू तर टेन्शन घेऊच नको. कुणी तुला काहीही म्हणू दे, मी आहे ना तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा. मी काहीही बोललं ना तरीही तुला वाईट वाटायला नको. अगं मी हे पूर्णपणे घर चालवतो, त्यामुळे कुणाचं ऐकून घ्यायचं आणि कुणाचं नाही हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे, समजलं. असं म्हणून तो मीराला आता सांगत असतो की या घरामध्ये कोणीच तुला बोलणार नाही. अजून एक सांगू का, जर माझ्या घरच्यांऐवजी देविकाच्या घरचे जर असते ना तर सासूबाईंनी असा आरोप केला असता का देविकाच्या घरच्यांवर, किंवा असं काही बोलल्या असत्या का, सांगा बरं मला. तेव्हा सत्या म्हणतो ती अशीच आहे, कशाला उगीच तिचं ऐकून घेते. मग मीरा हाताचा इशारा करून त्याला अडवते आणि मला त्यांच्याबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाही असं म्हणते. तर आता दुसरीकडे देविकाचा राग मनवता मनवता इकडे पंकजच्या नाकी नऊ आलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो देविका अगं तू जरा समजून घे ना प्लीज, असं का करतेस बेबी तू. तेव्हा ती म्हणते गप्पा बस तू, अजिबात बोलू नकोस माझ्याबरोबर, एक नंबर असा चीटर आहेस तू. अरे आज फक्त तुझ्यामुळे मला आज या घरामध्ये एवढं इन्सल्टिंग फील झाले ना पंकज, की मी काय सांगू आता तुला. मला तुझा ना खूप राग येतोय आता. मग त्यानंतर आता तो तिला समजावू लागतो असं काय करते सगळं देविका. मग आता ती म्हणते जर तुला आईंनी पैसे दिले होतेच मग तू मला का नाही सांगितलं. तेव्हा पंकज म्हणतो कसं सांगणार होतो अगं मी, कामाचं प्रेशरच एवढं होतं ना, मी सगळं काही अगं विसरून गेलो. तेव्हा देविका आता विचार करते आणि त्याला विचारते काय रे तू विसरलास, पण आईंचं काय, आई कसं विसरू शकतात, तुला एवढे पैसे दिले आणि त्या राजवर आरोप करेपर्यंत आईंच्या लक्षात नाही आलं का. अरे त्यांनी राजवर आरोप केले, आई कसं विसरू शकतात, त्याला जेलमध्ये पाठवलं. 2-3 हजारांची गोष्ट ठीक होती ना, परंतु 1 लाख रुपयाचा इथे प्रश्न होता. तेव्हा निरूपा आता बाहेर येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते. इकडे आता पंकज विचारतो काय ग देविका, म्हणजे तू सुद्धा आता माझ्यावर संशय घेणार का. तेव्हा देविका म्हणते हो घेणार, आईंना जर काही आठवलं नसतं ना तर तुला जेलमध्ये जावं लागलं असतं. इकडे आता मीरा ही खूप रडत असते आणि म्हणते या घरामध्ये 2 सुना आहेत, परंतु कसं आहे ना, अहो या घरामध्ये दोघींना वेगवेगळा दर्जा दिला जातो. अहो एकीला राणीचा दर्जा दिला जातो तर दुसरीला गुलामाचा. देविका काही न करता सुद्धा या घरात राहू शकते आणि मी घर सांभाळायचं, त्याचबरोबर घरची सगळी कामंसुद्धा करायची आणि त्या देविकाची सेवासुद्धा करायची. का करायची, तर मी गरीब आहे, माझे आईवडील गरीब आहेत ना, ती श्रीमंता घरून आली आहे म्हटल्यानंतर तिचं सर्व पुढे पुढे करावंच लागेल ना. मग त्यानंतर आता मीरा खूप रडत असते तर सत्याला खूप वाईट वाटतं. त्यावेळी आता सत्या म्हणतो शांत हो अगं धूमकेतू. तेव्हा ती म्हणते कशी शांत हो, अहो या घरामध्ये मला रोज सहन करावं लागते, तुम्ही तर काय बाहेर असता, परंतु क्षणाक्षणाला इथे माझा या घरामध्ये अपमान होतो. आणि अपमान करतात तर करतात, पण माझं काही चुकत असेल तर करू द्यात ना अपमान, पण जर माझं काही चुकतच नसेल तर हे अपमान का करतात मग माझा सारखा सारखा. त्यानंतर सत्या म्हणतो देविकाचा बाप श्रीमंत आहे, हे कशावरून आपण ठरवतो, पाहिलंय का तिच्या बापाला आपण कधी असं श्रीमंतासारखं, किंवा त्याला पाहिलंय का कधी, नाही ना. मग आता ती म्हणते की तिचं वागणं तर आहे ना श्रीमंतासारखं, शेवटी समाजाची ही रीतच असते म्हणायचं, कारण गरिबांनी अशी मान वर करून जगायचंच नसतं आणि ते तसं जगले ना तर श्रीमंतांना खरंच ते खूप टोचतं. अहो
आज पहिल्यांदा माझी आई सासूबाईला तिच्या मनातलं बोलली, ते सुद्धा तिचा बांध फुटला म्हणून. पण आता सासूबाई ते सुद्धा अगदी मनात धरून ठेवतील असं म्हणून आता मीरा खूप रडत असते. तर मीराचं हे रडणं सत्याला अजिबात आवडत नसतं, कारण उत्तराला उत्तर द्यायचं नेहमी असं सत्याने तिला सांगितलेलं असतं. परंतु मीरा आता शांतपणे निरोपाचा सगळं काही ऐकत असते, ते फक्त वाद नको म्हणून. परंतु आता हे सगळं काही अतीत झालेलं असतं. आता हेच मीराला अजिबात सहन होत नसतं, त्यामुळे ती आता सत्यावरच चिडलेली असते. तर सत्य आता विचार करतो की काहीही करून माझ्या मीराला मला न्याय मिळवून द्यायचाच आहे. मी सुद्धा आता गप्प बसणार नाही, कारण देविका आणि निरूपा या दोघीही तिच्याकडून खूप काम करवून घेतात. इकडे आता देविका ही पंकजला विचारते, मला तर असं वाटतंय की आईंच्या लक्षात राहिलं असेल, परंतु तुला वाचवण्यासाठी त्यांनी असं केलं असेल. तेव्हा आता निरूपाला बाहेर समजतं प्रकरण हाताबाहेर जातंय. मग आता ती लगेच आतमध्ये येते आणि लगेच देविकाला म्हणते, देविका असं नाही आहे गं, तू उगीच मनात काही पण गैरसमज करून घेऊ नकोस. असं काही घडलेलंच नाही आहे. माझ्या खरंच लक्षात राहिलं नव्हतं आणि म्हणून त्या राजवर आरोप केले. अगं खरंच त्याचं पेमेंट नाही झालं ना, म्हणून त्याने माझ्याकडे पैसे मागितले होते. तेव्हा तुझं पेमेंट अजून झालं का नाही? तुझ्या ऑफिसमध्ये सगळेजण असे फुकट काम करतात का? असं आता देविका विचारते. तेव्हा आता पंकजची बोबडीच वळते, काय बोलावं त्याला सुचत नाही. त्यानंतर ती आता म्हणू लागते, ला रे पंकज, तुझ्या ऑफिसमध्ये सगळेजण फुकट काम करतात का? तेव्हा निरूपाच आता बाजू सावरून घेते आणि आपल्या लेकाचा संसार वाचवण्यासाठी ना अजिबात सोडत नाही. ती म्हणते, पंकज 10 तारखेला पगार होता ना? तो आता लगेच देविकाला म्हणतो, अगं 10 तारखेला होणार आहे ना पगार, अगदी 100%. मग त्यानंतर देविका म्हणते, आता तो सत्या वाटेल तसं पंकजला बोलणार आणि आपण काय करायचं, फक्त ऐकून घ्यायचं का त्यांचं बोलणं? मग आता पंकज म्हणतो, नाही देविका असं काही होणार नाही अगं. मग निरूपा म्हणते, टेन्शन घेऊ नकोस अगं, पंकजचा पगार झाला ना सगळं काही ठीक होईल. हे बघ, मी तुझ्यासाठी ज्यूस करून आणते, तो ज्यूस पिला ना मग तू पार्लरमध्ये जा. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते. तर निरूपा आता तेथून जाते. मग दुसरीकडे मीरा ही खूप रडत असते. सत्याला ते पाहवत नाही. तो म्हणतो, धुमके तू हे घे, पाणी घे. तेव्हा ती आता पाणी पिते आणि जरा रिलॅक्स होते. त्यानंतर तो तिला समजावतो, तू जेव्हा फुलांच्या माळा बनवतेस तेव्हा सगळी फुलं सारखी असतात का गं? तेव्हा ती म्हणते नाही. मग सत्या तिला म्हणतो, अगं काही फुलं खराब असतात, काही फुलं चांगली असतात आणि तसंच काही फुलांना खूप छान वास येतो आणि काही फुलांना अजिबात वास नसतो. मग त्यावेळेला आपण काय करतो, चांगली फुलं घेतो आणि त्याची माळ ओवतो. मग जी बाकीची दुसरी खराब फुलं असतात त्यांना आपण असं बाजूला ठेवतो की नाही, तसंच वाईट माणसांकडे नेहमी दुर्लक्ष करायचं. तेव्हा आता मीरा म्हणते, ते सगळं काही तुमचं बरोबर आहे आणि मी ते मान्य करायला सुद्धा तयार आहे, परंतु माझ्या बाबतीत आता जे काही घडतंय ना, म्हणजे सततचा आपला असा अपमान, ते मला नाही सहन होत. माणसाला काम कितीही असू दे, परंतु सततचा अपमान मला नाही आता सहन होणार. आणि एवढा अपमान माझ्या आईचा केल्यानंतर, माझ्या भावाचा केल्यानंतर तर नातं कसं सुधरेल या घराबद्दलचं. तेव्हा सत्य आता विचारतो, अगं तुझ्या आईचं आणि माझं काहीच नातं नाही आहे का धूमकेतू? अगं तुझी आई ती माझी आई, तुझं बहीण, तुझा भाऊ माझं कोणीही लागत नाही का? अगं त्यांचा अपमान जेव्हा होत होता ना, तेव्हा मला सुद्धा वाईट वाटतच होतं ना. तेव्हा ती लगेच आता सत्याकडे जाते आणि त्याला जोरात मिठी मारते. तेव्हा सत्या सुद्धा अगदी प्रेमाने तिला जवळ घेतो आणि तिला समजावत असतो. तर आता मीरा खूप रडत असते आणि तिलाही काही कळत नसतं काय करावं. कारण माझा या घरात अपमान झाला तरीही चालेल, परंतु माझ्या आईवडिलांचा कधीही या घरामध्ये अपमान व्हायला नको, असं मीराचं पहिल्यापासूनचं एक तत्व असतं. आणि सारखा आपल्या आईचा अपमान होतोय, त्यामुळे तिलाही खूपच वाईट वाटत असतं. तर सत्य आपापल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता सत्य काय म्हणतोय ते मीराला आता पुढे समजू लागतं, त्यामुळे ती आता समजवल्याबद्दल त्याला थँक्यू असं म्हणते. तर सत्य आता तिच्याकडे पाहतच राहतो. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काय होतं, तर सत्य अजिबात पंकजला सुटका देत नाही, कारण पंकज आता तसाच बाहेर निघालेला असतो. तेव्हा सत्य म्हणतो, अरे तमाशा काय असतो ना, मी तुला नीट समजावेन. हा, अगोदर माझ्या बापाचे पैसे टाक आणि मगच मी तुला बाहेर जाऊन देईल, नाहीतर मी तमाशा घालणार, तुला माहीत आहे. तेव्हा पंकज आता म्हणतो की तुझं काय जातंय रे? अरे मी माझ्या पप्पांचे पैसे घेतले आहेत, तुझे नाही घेतले, समजलं? तेव्हा सत्या म्हणतो, मी म्हणूनच बोलतोय, माझ्या बापाचे पैसे तू घेतले आहेत ना, ते अगोदर टाकायचे, समजलं?
कारण तुम्ही माझ्या बापाच्या पैशातनं फिरायला चालला आहात, समजलं? तुम्ही तुमचे कमवायचे आणि फिरायला जायचं. तेव्हा आता देविका ही रागातच सत्याकडे पाहत असते. मग त्यानंतर आता निरूपा म्हणते, काय रे, ते हनीमूनला जात आहेत तर तुझ्या काय पोटात दुखतं का रे? मग त्यानंतर आता सत्या म्हणतो, निरूपा एक काम कर, तू बाप, रव्या आणि मी व धूमकेतू आपण सर्वच जाऊ की यांच्याबरोबर हनीमूनला. मग तेव्हा देविकाला आता खूपच राग येतो आणि ती रागातच आता सत्याकडे पाहत असते. कारण सत्या नक्की काय बोलतोय हे तिचंच तिला कळत नसतं. त्यानंतर आता सत्या पंकजकडे पाहून हसत असतो, तर पंकजला आता सत्याच्या या बोलण्याचा अर्थच कळत नाही. सुधाकर राव म्हणतात, नको बाळा त्याच्या नादी लागू उगीच, असं म्हणून ते त्याला समजावू लागतात. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.